साहेब यांनी सुंदरसं नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या भास्कर इंगळे साहेबांसाठी झाल्या पाहिजे, कारण कार्यक्रमाचं नियोजन करणं काही सोपं नाही बाबा. एक दोन महिन्यापूर्वीच या कार्यक्रमाची तयारी करावी लागते, खूप मेहनत लागते कार्यक्रमासाठी. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या महिन्यामध्ये वामनदादांची जयंती आज प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी साजरी होत आहे. एकही दिवस खाली नाही. आम्ही रोज कार्यक्रमाला वामनदादांच्या जयंतीला आहे, एकही दिवस आमचा खाली नाही. बॅक टू बॅक प्रोग्राम चालू आहे. त्यामुळे महाकवी वामनदादा खडक यांची जयंती साजरी करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सुंदरशी संकल्पना महाकवी डॉक्टर वामनदादा यांनी लिहिलेलं सुंदर संगीत तुमच्याकडे सादर करतो बांधव. की भीमा तुझ्या गुरुचा आश्रम इथेच आहे, वाली उभ्या जगाचा गौतम इथेच आहे. हे भीमं शरणं तरते पंचशीली आहे, जगताच तारणारे उत्तरी इथेच आहे. की बुद्धा समान माझा तो ज्योती कबीर आहे, साऱ्या तुझ्या गुरूंचा संगम इथेच आहे. उगम इथेच आहे. सुंदरशी संकल्पना वामनदादांनी लिहिली बाबासाहेबांच्या प्रती. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी बाबासाहेब बाबाच नव्हते तर मायेचं सुद्धा बाबासाहेबांनी काम केलं. बाबासाहेब बाप तर होतेच, परंतु आईचं सुद्धा बाबासाहेबांनी काम केलं. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला प्रेम करते, त्याचं संगोपन करते, त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या सर्वांवरती प्रेम केलं, आमचं संगोपन केलं, स्वतःच्या मुलांना बाजूला ठेवलं, परंतु आमच्यासाठी वेळ दिला. म्हणून वामनदादा खडक म्हणतात काय, चांदण्याची छाया कापराची काया,
माया होता माझा विकराया. माऊलीची माया होता, माऊलीची माया होता, चांदण्याची छाया आकाराची काया, चांदण्याची छाया आकाराची काया. माऊलीची माया होता माझा विकराया. माऊलीची माया होता माझा विकराया. माऊलीची माया होता. माऊलीची माया होता माझा अभिमान आहे. बाबा दादा कडकली तर जो चिताला सारा जो चिताला सारा देत होता सारा. त्याप्रमाणे एखादी चिमणी त्याच्या पिलांसाठी चारा घेऊन येते. तिच्या चोचीमध्ये चारा आणते आणि तिच्या पिलांना खाऊ घालते. त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी तो चारा आणला. स्वतःसाठी नाही घेतला, मुलांना नाही दिला, परंतु या समाजासाठी, या बहुजनांसाठी तो चारा वाटला. स्वतःच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही मावल्यांनो, स्वतःच्या घराकडे लक्ष दिलं नाही, परंतु आमच्यासाठी दिवस रात्र बाबासाहेब आंबेडकर सांगले. म्हणून जो चितला चारा देत होता सारा. आईचा उभारा देत होता सारा. आईचा उभारा, आईचा उभारा. दिवाळी भरी तिच्या पिलावरी, दिवाळी भरी तिच्या पिलावरी. पंख पांघराया होता माझा विकराया. बोलतात सारे सारे, बोलतात सारे विकासाची भाषा. बोलतात सारे लोकली निराशा आता, लोकली निराशा. अरे विकासाचा पाया होता माझा विकराया. विकासाचा पाया होता माझा विकराया. विकासाचा पाया होता माझा विकराया. विकासाचा पाया
बाबासाहेबांचा जन्म झाला नसता तर आम्ही या ठिकाणी नसतो, हा स्टेज सुद्धा नसता, तुम्ही सुद्धा नसता. म्हणून मुसलमान समाजाचा शायर अमरावतीत तो मुसलमान समाज आबेद शेख नावाचा शायर गाली तो कि पैदा ना होता वो मशहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदा ना होता वो मशहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला ना होता. ये भारत तो कब का कंगाल हो जाता. अबे घर से भीम जैसा हीरा मिलाना होता, घर से भीम जैसा हीरा मिलाना होता. वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी. कुंडावरी दिली खरी कुंडावरी दगड गोट खाया होता माझा विमल. माझा छोटा भाऊ विजय दांडगे तुमच्या समोर ढोल वाजत आहे. त्यांनी या गीताला 200 रुपयाचं धम्मदान दिलं. एकदा तुम्ही टाळा तर वाजवा, पैसे नका देऊ, पण टाळा वाजवा. कारण कोणाला द्यायला सुद्धा खूप मोठं मन लागतं. बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्या कमाईतला 20 दान करा. कोण कोण करते? आपल्या कमाईतला 20 कोण कोण दान करते? हात वर करा बरं एकदा. माऊलीची माया होता